त्यांच्या ताटात आलं होतं आणि ते खाऊन मस्त सुस्त झाले नाही आहेत, कारण की ते चुस्त आहेत, सुस्त नाही आहेत. चला क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती असेल. एक नवीन खेळ दिसतो बॅग घालून, पॅराशूट हवा सुद्धा जशी आहे पॅराशूटच्या माध्यमातून तो आपण बघतो मैदानात. थोडस नवीन काहीतरी पाहायला मिळालं. आपण हेल्मेट बघतोय तिथे बघलं जातानाच बॅग घालून फर्स्ट एड किंवा पाण्याची बॉटल त्या सोबत असेल आणि 2 फलंदाज मैदान येताना आपण बघतोय. नवघर संघाचा अक्षय आणि आदित्य, अक्षय पाटील आपण बघतोय आणि अक्षय सोनी असे 2 अक्षय त्या संघामध्ये आहेत. हॅलो हॅलो हिमालय पाटील कुठे असतील तर लगेच या आमच्यापर्यंत. हिमालय पाटील युवराज डीजेचे मालक आणि यावेळी मात्र जितेंद्र मास्टर संघ जेवून आलेत. जरा क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती, जास्त वेळ वाया जाणार नाही, कारण की आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवायचे आहेत, जेणेकरून एक क्रिकेटला चांगला न्याय देता येईल असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर तुम्ही प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी या आमच्याकडे. तर नवघर संघाचा प्रतिनिधी संकेतजी पाटील आहेत. प्रणय कोळी माको सज्जा पॅवलिन एंड करून आपण बघतोय. तर कोण विसरेल नक्कीच येत्या होळीला बिजर बॉयची एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे आणि जवळजवळ 20 संघ त्या सामन्यामध्ये खेळणार आहेत. तर पहिला चेंडू आपण बघतोय. अक्षय साडी राईट वरती विकेट. यावेळी पहिला चेंडू खेळूकडे फाईन जातोय चेंडू, 1 बाउन्स सीमारेषे पार. षटकार आल्या आल्या खणखणी षटकार दाखवून देतोय माझी जागा का ओपनिंग साठी आहे आणि 6 धावा दिले. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बरं. तर ब्रिजर बॉईज प्रेझेंट जितेंद्र गावाची आवडती स्पर्धा होळी चषक 2023. नक्कीच 3 कॅमेरा लाईव्ह असणार आहेत, म्हणजेच रिव्ह्यू सिस्टीम सुद्धा असणार आहे. त्या स्पर्धेसाठी एक चांगली आणि आगळी वेगळी मानाची स्पर्धा या ठिकाणी ब्रिजर बॉईज होळी चषक 2023. मालिकवीर बघाल तर नक्कीच सायकल आणि फलंदाज गोलंदाज टीव्ही सुद्धा आहे. नक्कीच नजरा सगळ्यांच्या लागल्या असतील. पण पुढचा चेंडू घेऊन हो यावेळी आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव मिळेल. लेग बॅटचा इशारा पंचा या ठिकाणी वळतात. एक धाव धावसंख्या झाली धावावरती म्हणजे 7 धावा. संकेतजी पाटील काय म्हणाल त्या ब्रिजर बॉईजच्या चषकाबद्दल? जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण या स्पर्धेचं आकर्षण भरपूर आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ती गोष्ट ऐकतोय की ब्रिजर बॉईजची स्पर्धा अख्खं जुचंद्र गाव तिथे इन्व्हॉल्व्ह असतं आणि होळी चषक 2023 हे नेत्रदीपक आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक भव्य चषक आणि एक बकरा सुद्धा देण्यात येणार आहे. ही असेल इंटरेस्टिंग थिंग. नेक्स्ट टी दॅट्स अ ग्रेट शॉट आदित्य शेट्टी, अफलातून फटका. या एकूणच षटकामध्ये जर बघितलं इथे तर निश्चितच पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार येतोय. क्लासिक बॅटिंग दाखवली जाते आणि डॉमिनन्स दाखवला जातोय. या सामन्यात धावसंख्या किती असेल ही गोष्ट आपल्याला नक्कीच वारंवार सांगावी लागेल. चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या, लक्षात द्या. आपण बघितलं या स्पर्धेसाठी सामनावीर म्हणून आकर्षक 12 वस्तू देण्यात जो मॅन ऑफ द मॅच ठरेल तर नक्कीच कोंबडा, ट्रॉफी, मेडल, गॉगल, कॅप, पेस्ट्री, कोल्ड ड्रिंक्स, स्पोर्ट्स वॉच, जिम बॅग, टी शर्ट, शर्ट, फूड बकेट हे प्रत्येक मॅचचं मॅन ऑफ द मॅच असेल, लक्षात असू द्या. आणि जितेंद्र गावाची ही सर्वात आवडती स्पर्धा आपल्या भेटीला लवकरच 6 मार्च रोजी. आणि नक्कीच बघितलं तर जवळजवळ या
मॅच साठी जवळजवळ 24 ते 26 टीम असतात, त्यातून आम्ही 20 टीम निवडतो आणि खूप मजा असते. त्यावर नक्कीच आपण बोलणार आहोत. मात्र वळूया या षटकाकडे. या दोन अप्रतिम संघांमधला हा सामना मात्र पहिल्या 3 चेंडूवर घणाघात पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा स्टायलिश फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे एकूणच लॉंग ऑन बाउंड्रीवर, मात्र 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. क्लासिक बॅटिंग, जबरदस्त एन्काउंटर केलं जातंय ते म्हणजे प्रणय कोहलीवर. आतापर्यंत एकूणच या मैदानावर जेव्हा जेव्हा आम्ही प्रणय कोहलीला पाहिलंय तेव्हा प्रणयनं 1-2 विकेट, त्यानंतर मेडन ओव्हर सुद्धा त्यांनी टाकलंय. त्यामुळे या मैदानावर प्रणयचा ट्रॅक रेकॉर्ड अप्रतिम आहे. मात्र आता या सामन्यामध्ये त्याचा ट्रॅक रेकॉर्ड इथे बिघडवला जातोय. कारण जय धारावी नवघर संघ, अक्षय पाटील आणि आदित्य शेट्टीनं इथे नक्कीच एक वेगळा विचार करून उतरलेत की या सामन्यात आमची फलंदाजी आहे, वाऱ्याचा ओघ आहे आणि या सगळ्या गोष्टींचा कॅपिटलाइज करून आम्हाला 80च्या पलीकडे जायचं आहे. कदाचित तोच आकडा त्यांच्या डोक्यामध्ये असेल. पुढे प्रणय पुढचा चेंडू घेऊन आदित्यसाठी बघूया काय घडेल या चेंडूवर. हो, खोलवर टप्प्यात चेंडू नक्कीच खेळून काढला तर म्हणजे उड्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकदा पूर्ण आणि विजयाचा प्रयत्न हा न करताना त्या ठिकाणी आदित्यने थांबवलं अक्षयला आणि एका धाव्यावर समाधान. एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन पद्धती म्हणजे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघितलं तर आजचा दिवस एक चांगला दिवस म्हणायला काय हरकत नाही. संघ बघितले तर एक बलाढ्य संघाची झुंज. नो डाऊट. मात्र हितेश, या सामन्याचा जर सारासार विचार केला ना तर एका बाजूला आपण बघतोय प्रणय कोहली सारखा खेळाडू आहे, रोहित नार्वेकर सारखा खेळाडू आहे, विवेक यांनी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच फटकावलं होतं यांना तुम्ही पाहू शकता. यशाच्या पाठीमागे ग्लेन वैती आहे, आपले प्लेअर टू वॉच आहेत. तर दुसऱ्या बाजूला जय धारावी संघाचे देखील अप्रतिम. दॅट्स अ व्हेरी गुड शॉट. अक्षय पाटील, हाय हँडसम षटकार, कार्यसम्राट षटकार, ग्रेट बॅटिंग. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सरकार. नवघरचा संघ आपण बघतोय. आज सकाळच्या सत्रात मास्टर क्रिकेट खेळताना 22 धावांची गरज होती नवघर संघाला राई संघाविरुद्ध आणि बाळानं त्या 22 धावा कुठल्या होत्या. 4 उत्तुंग षटकार ठोकले होते आणि आता देखील आपण बघतोय या सामन्यात एका षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेलेत. त्यामुळे एकाच दिवसात एका षटकात 22 धावा कुठण्याचा हा वेगळा विक्रम नवघरचा मास्टर संघ करतोय आणि नवघरचा आजी संघ देखील करतोय. ग्रेट ग्रेट. मात्र एक गोष्ट इथे सातत्याने लक्षात येते, बड़ा प्लेयर जब बनाया जाता है ना तो उसको आगे भेजना चाहिए. अगर उसको बड़ा बनना है तो उसको आगे भेजो. हीच गोष्ट इथे नवघर संघ करतोय. अक्षय पाटीलला मोठा खेळाडू बनवायचा आहे आणि अक्षयला ती संधी दिली जाते आणि अक्षय देखील बघा या संधीचा वापर किती चांगल्या पद्धतीने करतोय. समोर कोणता गोलंदाज आहे तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याचा एकूण ट्रॅक रेकॉर्ड काही आहे. या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि माझी फलंदाजी एका बाजूला. ग्रेट बॅटिंग बाय अक्षय पाटील. नक्कीच आपल्या मेरिटवर खेळतोय अक्षय. यावेळी मात्र बघितलं तर फक्त आपलं क्रिकेट दाखवतो अक्षय आणि का प्रमोट केलंय हे तो दाखवून देतोय. मागच्या सामन्यात देखील या गोष्टीची चुणूक आली, कारण निश्चितच 23 धावा त्यांनी मागच्या सामन्यात केल्या. आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 59 धावा विजयासाठी होत्या. मात्र पार्टनरशिप ओपन करताना पार्टनरशिप महत्वाची असते आणि आदित्यला एक अतिशय चांगला पार्टनर मिळालाय ही गोष्ट म्हणावी लागेल. धावसंख्या 22 झालंय. पहिले षटक संपलंय त्यामुळे आता श्री गणेश विरार संघाला वेगळा विचार करावा लागेल. ग्लेन वैती येते गोलंदाजी मार्कवर. एक्सपिरियन्स भरपूर मोठा आहे, एक मोठा खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील. मात्र या गोष्टी हा अनुभव त्याला एकूणच या सामन्यात कामी येईल का प्रश्न विचारला जातोय. रिव्हर्स स्वीप केलंय, फटका चुकलाय, हा झेल होणार का. प्रयत्न केला तिथे मात्र प्रयत्न तोकडा पडतोय. इथे दुसरी धाव देखील ऑन आहे. कदाचित अक्षय पाटील तिसऱ्या धावेसाठी येतील का. कॉल दिलाय अक्षयनं. 3 धावा कंप्लीट होतील का. येस झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कोऑर्डिनेशन बघा अप्रतिम आहे आणि प्रत्येक संधीचा इथे जर बघितला तर वापर केला जातोय. आउटफील्ड कशी आहे, त्यानंतर एकूणच चेंडू कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतोय या गोष्टीला नक्कीच विचाराधीन घेतलं जात आहे आणि काय जबरदस्त क्रिकेट खेळला जात आहे. वेल प्लेड आदित्य शेट्टी, वेल प्लेड अक्षय पाटील. आणि निश्चित अक्षयने ओळखलंय त्या एंडने जर धावा बनवल्या तर या एंडने सुद्धा धावा जोरदार येतील यात काही शंका नाही आणि ते ओळखताना अक्षय. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवली. हा स्ट्रोक योग्य नाहीये मात्र इथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 धावा नक्कीच इथे असतील. अक्षय पाटील कदाचित आज आयुष्मान भव हा एकूणच जबरदस्त
वरदान घेऊन आलेला दिसतोय, कारण पहिल्या सामन्यात देखील या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मात्र उकाडा ज्या पद्धतीने उकाडा वाढत चाललाय मागच्या 8 दिवसापासून आपण बघतोय, थंडीचं प्रमाण पूर्णपणे नष्ट झालंय आणि उकाड देखील झालाय. ओ थांबा प्लीज, सांगितलंय का पाणी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो असं लगेच उतरू नका, पंचांचा कॉल येऊ द्या. मला वाटतं मी ज्यावेळेला उकाडा म्हटलं कदाचित तो उकाडा त्याला जाणवला असेल. मॅचचा टेम्पो थांबवू नका प्लीज, मी विनंती करतोय, मॅचचा टेम्पो थांबवू नका. एक अतिशय सुंदर मॅच सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाले त्या म्हणजे 27 आणि काय पार्टनरशिप सुरू आहे. आणि हा आमदार चषकाला आपण बघितलं आजच्या दिवसात जे संघ वर्धेतील नक्कीच उद्या दिवसात त्यांना चांगली खेळण्याची संधी मिळेल यात काही शंका नाही. आणि आपण बघितलं जे गावचे सुद्धा संघ आहेत ते सुद्धा जय्यत तयारीमध्ये असतील, खूप प्रॅक्टिस मध्ये असतील, कारण की उद्याचा दिवस त्यांना नक्कीच गाजवायचा आहे. नो डाऊट उद्याचा दिवस पूर्ण आणि पूर्ण क्रिकेटिंग ऍक्शनचा असणार आहे. त्यामुळे निश्चितच आमचे तमाम क्रीडा रसिक या गोष्टीकडे लक्ष लागून आहेत, कारण जे संघ वरती आलेत ना ते इंटरेस्टिंग आहेत. कारण लक्षात घ्या, पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताळी हा संघ वर आलाय, त्यानंतर पायगाव स्वयंभू पायगाव हा संघ वर आलाय, त्यानंतर आपण बघितलं होतं चॅम्पियन असोसिएशनचे संघ पाहिले होते, पतू पॅकर्स हा संघ आला होता, त्यानंतर साने गुरुजी हा संघ देखील वर आलाय. कालचा दिवस आपण पाहिलं, कालच्या दिवशी देखील निश्चितच प्रिन्स 11 कासारोली या संघानं पहिलं सत्र गाजवलं, तर दुसऱ्या सत्रात अष्टविनायक नायगाव संघानं आपली जागा जमवली. म्हणजे अंतिम 8 मधले 6 संघ आपल्याला मिळालेत, आज 2 संघ मिळणार आहेत. मात्र तो संघ कोणता, या सामन्यातील विजयी संघ किंवा नंतरच्या एकूणच 4 संघातील एक संघ, ही गोष्ट पाहायला लागेल. हा चेंडू जर बघितला तर निश्चितच एक धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. ग्लेन वायती किंवा आदित्य शेट्टी एज लागले, एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. आपण बघतोय फ्लाय स्लीप मध्ये खेळाडू तैनात होता, मात्र तरी सुद्धा एक धाव इथे पूर्ण केली जाते. प्रत्येक चेंडूवर धावा आल्या पाहिजेत, एकेरी दुहेरी मोठा फटका या गोष्टीकडे आग्रही असतात. मात्र एकूणच नवगरचा हा संघ जर बघितला तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला झालो. आता निश्चितच पुढच्या चेंडूसाठी सज्ज आक्षेप आडेल. स्लो डिलिव्हरी आहे, काय जबरदस्त चेंडूवर जाऊन खेळलेत, लेंथ ओळखली, ब्रेक ओळखलाय आणि विथ द ब्रेक चेंडूला उडून दिलाय कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव मिळेल, तलपेड आक्षेप पाडेल. आजचा अक्षय खरंच वेगळा वाटतोय. चेंडूवर जाऊन क्रिकेट कसं खेळावं याचं एक अतिशय चांगलं उदाहरण तो देतोय. यस हितेश, बघितलं त्याला ज्यावेळी त्याला प्रमोट केलं त्यावेळी त्यांनी त्याची खेळी सातत्याने परिपूर्ण केलंय आणि दाखवून देतो आपल्या संघाला की तुम्ही मला प्रमोट केलंय तर मी कशा प्रकारे धावा बनवेन. रिव्हर्स स्वीप, क्लासिक फटका, चेंडू सीमारेषा पार आलाय. आदित्य शेट्टीचा वार, दमदार कार्यसम्राट षटकार. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची सारण लागले गोडी. या षटकात देखील 14 धावा आलेत. बघा किती क्लासिक बॅटिंग सुरू आहे आणि डॉमिनन्स दाखवला जातोय. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावांचा चोप बसलाय. त्यामुळे सरासरीकडे लक्ष जर घातलं तर 18 धावा प्रति षटका मागे आहेत आणि ही गोष्ट नक्कीच आता थोडीशी जास्त मारक ठरेल, ती म्हणजे श्री गणेश विरार संघासाठी. आता मात्र विचार करण्यास भाग पडला जातोय गोलंदाजांना की बघितलं आपले 2 मेन गोलंदाज ज्यांच्यावर मार पडला जातोय. आता मात्र कोणाकडे गोलंदाजी सोपवावी हा विचार ग्लेन वैती यांच्यावर. मात्र मागच्या 4 दिवसापासून एक गोष्ट बघतोय, पतू पॅकर्स या संघाने मला इम्प्रेस केलंय, कारण आयोजनाच्या प्रत्येक अंगाकडे त्यांचं लक्ष आहे आणि आदरातिथ्य एक अतिशय महत्वाची गोष्ट असते कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेमध्ये किंवा इव्हेंट मध्ये. पतू पॅकर्सने ती गोष्ट अतिशय चांगलं केलंय आणि खास करून मी प्रथमेशच कौतुक करीन की तो या सगळ्या इव्हेंटवर जातीने लक्ष देऊन आहे. काय म्हणशील नितेश? नक्कीच जवळजवळ तो 5 ते 6 दिवस झोपला नाही या स्पर्धेसाठी आणि बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टीकडे बारीक नजर आहे. कोणत्या ठिकाणी काय कमी पडेल लगेच त्यांच्या स्वयंसेवकाने पाळतोय आणि ही ती गोष्ट पूर्ण करायला लावतोय. त्यासाठी मी कौतुक करेन प्रथमेश भोर यांचा. एक उभारता एक चांगली गोष्ट तू सांगितली, स्वयंसेवक. मला वाटतं विशाल हा प्रामाणिक स्वयंसेवक आहे. नक्कीच त्यांच्या चेहऱ्याची स्माइल आहे, दाढीमुळे दिसत नाही पण स्माइल नक्की आहे. तर बरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज झाला ते म्हणजे प्रणय.
यावेळी अक्षय पुन्हा एकदा डान्सिंग डाउन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आता स्क्वेअर विकेट बघितला, एक धाव मिळाली, सर्व प्रयत्न चेंडू उचलेपर्यंत एक धाव, कारण की आदित्याला माहिती आहे जर माझ्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक आली तर मी स्कोर जास्तीत जास्त पोहोचवू शकतो. धावसंख्या धावफलक झाली ती म्हणजे आपण बघतोय 37 धावा, 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा धावसंख्या झाली ती म्हणजे 37. नेक्स्ट बॉल प्रणय कोळी टू आदित्य शेट्टी. यावेळेला हा चेंडू थोडासा जास्त कमी वेगाने आलाय आणि निश्चितच आपण बघतोय जी उंचीची अपेक्षा केली ती उंची मिळालाय, मात्र हा फटका काढताना थोडासा उशीर केलाय तो म्हणजे आदित्य शेट्टीने. हा चेंडू इथे निर्धाव जातोय, व्हेरिएशन हा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रणय कोळीच्या गोलंदाजीचा. मात्र मागच्या षटकात काही चुका नक्कीच त्याच्याकडून झाल्यात, ओव्हरपिच चेंडू पडले आणि त्याचा योग्य वापर केलाय तो म्हणजे बॅटर अक्षय पाटील आणि आदित्य शेट्टीनं. पार्टनरशिप अप्रतिम आहे, 17 धावा अक्षय पाटीलच्या खात्यात आहेत आणि 19 धावा आदित्य शेट्टीच्या खात्यात आहेत. नेक्स्ट बॉल यावेळेला हा फटका इथे एलिमिनेट झालाय, इनसाइड आउट खेळले. व्हॉट अ कॅच बाय कृष्णा. हा चेंडू आपण बघतोय जवळ हवेमध्ये स्विंग होत होता, खेळायचं होतं ऑन साइडला, शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय, इनसाइड आउटचा फटका झालाय, मात्र चेंडू जास्त वेळ हवेत राहिलाय आणि त्याचा फायदा इथे क्षेत्ररक्षक कृष्णाला उचललाय. फलंदाज बाद आदित्य शेट्टी, बॅक टू बॅक, विकेट डाऊन. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव, समजना कोणा पर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव. आपण बघतोय वन डाऊनच्या स्वरूपात अक्षय सोनी आणि कॅमेरा वर्क बघा आज आपण बघतोय JTC लाईव्ह यांच्या मार्फत उत्कृष्ट कॅमेरा वर्क केला जातोय. नक्कीच कौतुक करेन मी नयन आणि मृणाल याचा, एक दोन बंधूंनी मिळून ही संकल्पना या जुन्नर मध्ये आणून ठेवलाय. वेलकम आणि वेलकम पुन्हा एकदा आपण बघतोय त्याचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम मृणाल. JTC लाईव्ह एक अतिशय चांगला संच आहे आणि जे कोलॅबोरेशन झालंय ना हितेश, ती गोष्ट चांगली म्हणेन मी. DBN लाईव्ह आणि JTC लाईव्हचं कोलॅबोरेशन अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण लक्षात घ्या टीमवर्क लागते आणि ते टीमवर्क इथे दिसून येते. नेक्स्ट बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे अक्षय सोनी. यावेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप लीन झालाय का प्रश्न विचारलाय पंचांना. लेट्स सी डिसिजन काय येत आहे. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पंचाचे जोडगोळे आपण बघताय आजच्या दिवसात. समीर पाटकर सरांना तुम्ही पाहू शकता आणि विशाल नाईक. आज वीरू आहे, जय कुठे गेलाय. प्रणय कोहली काय कमबॅक केले बघा. पहिल्या षटकात 22 धावा मोजणारा गोलंदाज, मात्र या षटकात त्यांनी धावा थांबवलेत. व्हेरी गुड बॉलिंग अक्षय पाटील. आज जो टच आहे ना तो अद्वितीय, अविश्वसनीय आणि अतुलनीय. वेल प्लेड अक्षय पाटील, ग्रेट बॅटिंग. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. आणि बघितलं तर अक्षय यांनी आपली बॅट सरसावले. 8 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी आपण बघितली अक्षय पाटील यांची. जरही आदित्य आउट झाला तरी काय अक्षय पाटील अजून मैदानात बाकी आहे. अक्षयची अक्षय्य खेळी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचले. हे तिसरं षटक मैदान आहे. सरासरीचा उल्लेख जर करायचा झाला तर जवळजवळ प्रति षटकामागे 15 धावा अशी सरासरी मेंटेन केली जाते. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय जय धारावी नवघर संघ. प्रणय पाटील कदाचित या मॅच मधील त्याचा हा स्पेल विसरावा लागेल त्याला. मॅग्निफिसंट बॉलर, मात्र कुठेतरी एक दिवस असा असतो जो ऑफ डे म्हणून आपण नक्कीच गणला जातो. लेट्स सी नेक्स्ट बॉल काय असेल. आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी. पंचांचे हात बाजूला जात आहेत. अवांतर धाव मिळते. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अजून एक धाव फलकावर. संघाची धावसंख्या 45. प्रणयनं पहिल्या सामन्यात मिडल ओव्हर टाकली आहे, मात्र या सामन्यात बघा क्रिकेट किती अनिश्चितता आहे ही गोष्ट दिसली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज आहे प्रणय साडे. अक्षय पाटील
अगोदर शफल केलंय. हा चेंडू जर बघितला आखूड टप्प्याचा चेंडू होता, नंतर तो आतमध्ये आलाय. शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय. डीप स्क्वेअर लेगला हा अप्रतिम फटका होता. मात्र इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय आणि यशांच्या पाठीमागे रोहितनं मला वाटतं तिथे चांगलं काम केलंय. लेट्स सी इथे काय घडेल. थर्ड अंपायर दिलाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. इथे आता मजा येणार. आता कमेंट्री बॉक्स मध्ये हितेश आहेत आणि नक्कीच तुम्हाला ती मजा एन्जॉय करता येईल. हॅलो बेस्ट अँगल टू साइड ऑन प्लीज. आपण बघतोय या ठिकाणी कीप रोलिंग. कमन बेस्ट अँगल टू साइड ऑन. कमन कीप रोलिंग होल्ड कीप रोलिंग ओके कीप रोलिंग. थँक्यू सो मच मृणाल. तर या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. धन्यवाद. बघा सॉफ्ट डिसमिसल तिथे आलं होतं विशाल नाईक यांचं आणि त्यामुळे निश्चितच हा फलंदाज इथे बाद होतोय. यशाच्या पाठीमागे रोहित नार्वेकरनं अतिशय चांगलं काम केलंय. अक्षय पाटील नावाचा खेळाडू इथे बाद झालाय. मात्र बाद होण्या अगोदर अक्षयची क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा त्यांनी जमवल्या, 24 धावा जमवलेत. मात्र निश्चितच अड्डेंट तो बाद झालाय. मात्र पार्टनरशिप अप्रतिम होती. 45 धावा असताना इथे बाद होतोय तो म्हणजे अक्षय पाटील. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती म्हणजे 45. तर बघले कॅमेरा वर्क बघितलं तर अप्रतिम या ठिकाणी आपण पाहायला मिळाला JTC लाईव्ह यांच्या मार्फत. आणि आपण बघले का चांगली फ्रेम दाखवले. निशान मात्र विनंती असेल तर आपली जी कार आहे ती थोडीशी साईडला लावा प्लीज. धन्यवाद. बघा कोणत्याही प्रकारची कार किंवा एकूणच बाईक आणताना एक विचार करा त्या गाडीचं रिफ्लेक्शन एकूणच आमच्या मैदानावर होणार नाही या गोष्टीचं, कारण किरण परावर्तित होतात. मात्र या गोष्टीचा विचार करा की आपण गाडी कशी पार्क करतोय. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे करण. गोलंदाजी मार्क वर येते मात्र किरण. न्यू बॅटर आहे करण. स्ट्राईक केला अक्षय सोनी. आदित्य शेट्टी परतलाय. अक्षय पाटील परतलाय. धाव संख्या मात्र हँडसम आहे 46 धावा. षटका मागे आतापर्यंत 15.33 ची सरासरी मेंटेन केलंय. ती म्हणजे टीम जय धारावी नवगर संघानं. येत्या 2 षटकात हितेश अजून जर बघितला 31 धावा आल्या तर या सामन्यात एक मोठं घमासान बघायला मिळेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. किरणचा अफलातून चेंडू संपतोय. अक्षय सोनी बॅकफुटर होता. पॉपिंग क्रीज मध्ये आतमध्ये येताना मात्र थोडासा फ्रॅक्शन ऑफ सेकंद उशीर झालाय. चेंडू निर्धाव. तो बघितलं चांगला चेंडू हाताळला आतापर्यंत. यावेळी सुरेख चेंडू पुन्हा एकदा जागेवर रोखून ठेवला ते म्हणजे अक्षय सोनियाला. तुम्ही जरी मागच्या मॅचच्या मॅनेजर असले तरी पण मी गोलंदाज एका उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मला वर्णी लावली जात आहे. नो डाऊट किरणने इथे दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय. मागच्या गोलंदाजांनी ज्या काही चुका केल्या त्या गोष्टीचा विचार न करता माझं प्रामाणिकपणाने काम करणं हे तो दाखवतोय. व्हेरी गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल. याला टप्पा बनल्यानंतर थोडासा जास्त लीन होतंय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. वाईटचा इशारा होताय. बघा विशाल नाईक सांगतायत की एवढा मोठा वाईट होता. थँक्यू व्हेरी मच विशाल सर. नक्कीच मागच्या 3 दिवसापासून एक गुड डिसिजन अंपायरिंग म्हणजे चांगली अंपायरिंग आता पण आपल्याला पाहायला मिळाली. कोणताही डिसिजन अनफेअर झालं नाही या स्पर्धेमध्ये. तरी आपण बघितलं चांगली अंपायरिंग आतापर्यंत सर्व पंचांकडून झालंय. नो डाऊट हीच तर खासियत आहे या एकूणच आमच्या पंचांची. ग्रेट बॉलिंग अक्रॉस खेळायला गेले. चेंडू टप्पा जर बघितला तर बरोबर मिडल अँड लेगला होता. तिथून तो कट होतोय आणि बेल सोडवतोय अक्षय सोनी. बॅक टू पॅव्हिलियन. मोठा धक्का टीम जय धारावी नवगरला. समाज कार्यात उंच भरारी दादा साऱ्यांचं रेकॉर्ड तोड. अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा.
नो डाऊट समाजसेवक बेटा दादा सारखा तर कोणीच नसेल. मात्र एक गोष्ट आज मला समजली की बेटा दादांची तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळेच ते एकूणच आपल्याला मंचावर दिसत नाही. मात्र उद्या नक्कीच ते येण्याचा प्रयत्न करतील, कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. एकूणच 8 जबरदस्त संघ जे क्वालिफाय झालेले संघ आहेत, तुम्हाला 8 क्वालिफाय संघामधील अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळणार आहे. उद्या अनेक मान्यवर या मंचावर देखील येताना दिसतील आणि निश्चितच आपले प्रेक्षक, या स्पर्धेला प्रेक्षकांची संख्या कधीच कमी नव्हती. ते प्रेक्षक देखील, मान्यवर प्रेक्षक देखील जातीनं लक्ष घालताना दिसतील. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय उदय पाटील, अजून एक आक्रमक खेळाडू. मात्र उदयला इथून पुढे धावा बनवाव्याच लागतील, कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 47. ग्रेट शॉट, व्हॉट इज शॉट, काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर, काय उजव्या पायाचा वापर. गुड शॉट बाय उदय पाटील, येतोय चौकार. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही. आपल्या बेटा दादा सारखा. तर हा आहे नवगडचा संघ. आपण बघतोय प्रत्येक संधीचा वापर करणारा, कारण एकाहून एक सरस फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आहेत. अक्षयने काम केलं, आदित्यने काम केलं, अक्षय सोनी मात्र शून्यावर परतलाय. मात्र त्यानंतर उदय येतोय, क्रमांक 5 वर आलाय. मात्र आल्यास तो आपला क्लास दाखवतोय. आतापर्यंत मागच्या सामन्यात ही गोष्ट मी आणि प्रमोद शेडगे आपण नक्कीच म्हणत होतो की गेल्या कित्येक वर्षापासूनचा अनुभव आहे. मागच्या 20 वर्षापासून या माझ्या सवंगड्याला मी बघतोय, अगदी कॉलेज पासून आतापर्यंत नवगड गावाची सेवा अतिशय जातीनं प्रामाणिकपणे केलाय. वेल प्लेड उदय पाटील. नेक्स्ट बॉल किरण, यावेळा वर पिच केलाय, ऑन साइड टर्न केलाय, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. किती धावा मिळतील या गोष्टीकडे लक्ष आहे. थोडंसं फंबल झालाय, 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. बघा काय क्रिकेट खेळतात. जरी चौकाराला मोठ्या फटक्याच्या मागे गेले नाही, त्याला माहिती आहे क्षेत्राच्या डीप वर फरवावर गेलाय आणि आपल्या 2 धावा संघासाठी उपयुक्त धावा मिळू शकतात. त्याच प्रयत्न करताना आपण बघतोय उदय पाटील. कमिटमेंटला भरपूर महत्व आहे. बघा धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचले. 5 षटकांचा हा सामना आहे. इथून पुढे जो असेल तो सगळा बोनस असेल. डाऊन द ग्राउंड चांगला फटका दिसतोय. क्षेत्ररक्षक मात्र 2 तिकडे आलेत. या गडीला दुसऱ्या धावसाठी करणनं कॉल केलाय. ही आहे कमिटमेंट. नॉन स्ट्राईक एंडचा क्षेत्ररक्षक एकूणच बघतो आपण, बॅटर जो आहे तो डेंजर एंडला जाणार होता, त्यामुळे कमिटमेंट दाखवलंय. काय गरज होती का या गोष्टीची, काय गरज होती का. मात्र इथे परतावा लागेल, तो म्हणजे डावकुरा बॅटर करणला. हा ही नक्कीच एक हानिकारक म्हणू शकतो. नक्कीच हा गेम प्लॅन सुद्धा असू शकतो. एक चांगला बॅटर सुद्धा डगआउट मध्ये असेल आणि नक्कीच थोडासा त्या प्लॅनिंग नुसार आपण बघतोय हे चित्र आपल्यापर्यंत घडलं जात आहे. इथे मात्र करण दुर्दैवीरित्या बाद होतोय. चुकीचा कॉल होता, कदाचित करणलाच यायचं होतं स्ट्राईक एंडला. मात्र उदयकडून तो कॉल नव्हता आणि तोपर्यंत चेंडू जर बघितला तर क्षेत्ररक्षकाच्या हातात एकूणच विसावला होता. तिसरी धाव घेताना फलंदाज इथे बाद झालाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 55, गडी बाद झाले ते म्हणजे 4. 55 धावा झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी पटेल येतोय, अजून एक आकर्षक आक्रमक खेळाडू, क्रायसिस मॅन म्हणून देखील मी त्याला म्हणेन, कारण बऱ्याच वेळा सनीनं पराभवाच्या गर्तेतून नवगड संघाला बऱ्याच वेळा त्यांनी काढलंय, त्यामुळे तो क्रायसिस मॅन असेल. मात्र या सामन्यात अजून इथून पुढे धावा करण्याची गरज आहे, कारण षटक संपले 4, धावसंख्या 55 आहे, सरासरी अप्रतिम आहे. मात्र ही सरासरी अजून पुढे कशी जाईल या गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल. यस हितेश. नक्कीच खूप वेळानंतर माईक हातामध्ये घेतला, तसं लगेच कमेंट सुद्धा येतात. हितेश पाटील यांच्याकडून डुईंग ग्रेट कॉमेंट्री अशी एक कमेंट आले. थँक्यू हितेश पाटील. अरे मित्रा, मग स्वतःची तारीफ काय करतो, माझ्याकडे दे ना बोलायला. नाही ठीक आहे, आपण सांगितलं एक की बऱ्याच वेळानंतर माईक हातात घेतल्यानंतर लगेच कमेंट सुद्धा यायला लागल्या. धन्यवाद धन्यवाद. हे प्रेम असंच राहू द्या माझ्यावर. काही काहींना असं आवड. बघा आमचा हितेश आहे ना, एक अतिशय जॉली माणूस आहे आणि निश्चितच ब्रिझर बॉयची जी स्पर्धा आहे ती हितेश एकटा कंडक्ट करणार आहे, त्यामुळे निश्चितच वन मॅन शो असेल. येस येस, दत्ताळीचा समित आमचा मित्र, त्याचा एक अतिशय खंदा सपोर्टर आहे तो, त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे हितेशचा. मात्र वळूया सामन्याकडे. धावसंख्या झाली ती म्हणजे 55, 4 षटक संपलेल्या, शेवटचं षटक.
लो फुलटॉस डिलिव्हरी होती ऑन साइड कडे खेळायचा होता टॉप एज लागते चेंडू येतोय तो कव्हरला एक धाव मिळेल सनी पटेलला संघाची धाव संख्या 56 गोलंदाज आहे तो म्हणजे राजस राजस गोलंदाजी मार्कर उदय पाडेल लो फुलटॉस डिलिव्हरी एफर्टलेस दॅट इज उदय पाडेल दॅट इज व्हेरी बेस्ट षटकार जितेंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती इथे आपण बघतोय उदय तयारीत होता अगोदरच एवढा उदय कधी टान्सवर वाकत नाही मात्र त्याला माहित आहे या एंडला मला धावा करायचे आहेत लो फुलटॉस डिलिव्हरी आणि लो फुलटॉस डिलिव्हरी साठी सुद्धा तयार होता उदयने टाइम केलाय एफर्टलेस फटका होता हितेश काय म्हणशील नक्कीच हा फटका खेळल्यानंतर जो आपण डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बघतोय त्याला फक्त एवढं आठवलं की तारे जमीनवर काय असं फक्त चेंडूला पाहत होईल चेंडू आरपार सीमापार निघून गेला ग्रेट शॉट इथे आमचे विशाल भैर सांगतायत की येस उदय पाटील म्हटलं की सँडी संदेश पाटील यांचे बंधू मात्र मित्रा तुझ्या माहितीसाठी संदेशचं नक्कीच नाव मोठं होतं नो डाऊट अप्रतिम परफॉर्मन्स होता मात्र उदयचं नाव उदयने स्वतः बनवलंय आणि मागच्या 20 वर्षापासून मी बघतोय ना की या मुलाला सातत्याने क्रिकेट दाखवलंय आणि एक गोष्ट चांगली घडली उदयचं टेनिस बॉल क्रिकेट निश्चितच चांगलं होण्यामागे त्याच्या लेदर बॉल क्रिकेटचा देखील हात आहे अभिनवला जी त्यांनी लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं त्याची बॅट सरळ येऊ लागली बॅटचा फेस चांगला तो ओपन करू लागला आणि तेव्हापासून तो संघाचा प्रमुख अस्त्र बनलाय आता ही धावसंख्या निश्चितच मोठी होत चालली संघाची धावसंख्या झालाय ती म्हणजे 62 थँक्यू व्हेरी मच मयूर एक अफलातून काम सुरू आहे आमचा मित्र 3 दिवसापासून जेवला नाही मात्र काम सुरू आहे त्याला जेवणापेक्षा पोलिओ डोसची जास्त गरज आहे चांगला एक व्यक्तिमत्व मयूर पाटील हसतमुख व्यक्तिमत्व आपण जितेंद्र गावाचा पाहतोय जिकडे तुम्ही त्याला पाहाल तिकडे तुम्हाला नक्कीच मोठी स्माइल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते नेक्स्ट बॉल राजेश वर्चस्व उदय पुन्हा एकदा लो फुलटॉस डिलिव्हरी इथे एक धाव कंप्लीट होणार थोडंसं डिफ्लेक्शन केले फॉलो थ्रू मध्ये ते म्हणजे राजेशनं दुसरी धाव देखील पूर्ण होताना मिळेल वेल डन ही एक महत्वाची टेक्निक आहे आणि सनी पटेलला देखील माहिती आहे की उदय पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक वर ठेवणं गरजेचं आहे धावसंख्या 64 वर गेलंय इथून पुढे आपण बघतोय ज्या धावा ऍड होतील त्या निश्चितच विजयासाठी कारणीभूत ठरतील ही गोष्ट म्हणावी लागेल मात्र ज्या पद्धतीने श्री गणेश वीरांना देखील कामगिरी केलंय विसरून चालणार नाहीये एक जबरदस्त बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल फुल पिच डिलिव्हरी आहे स्ट्रोक कंप्लीट झालाय क्षेत्ररक्षक आहे तिथे होणार नाहीये चूक उदयला परतावं लागेल विकेट डाऊन होते ती म्हणजे जय दालावे नवघर संघाची शोधून भेटणार नाही आपल्या बेटा तर बघितलं आजचा हा चौथा दिवस या स्पर्धेचा आणि बघितलं तर जे प्रथमेश भोईरचे पाठीराखे किंवा स्वयंसेवक आहेत ते पूर्ण मनापासून काम करतायत आणि आपण बघतो ही स्पर्धा संपूर्ण करण्याचं काम त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आहे त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन सर्व सभासद आणि पाठीराखे प्रथमेश भोईर यांचा नो डाऊट आणि कदाचित भविष्यात जर प्रथमेश कडे कोणती बहुजन विकास आघाडीची जर एकूणच जबाबदारी आली तर निश्चितच तो त्यासाठी तयार आहे हे तो दाखवतोय कळलं प्रथमेश एवढा हा चेंडू टप्पावल्यानंतर बाहेर वळतोय लेफ्ट केलाय गुड क्रिकेटिंग सेन्स बाय सचिन चिन्या या नावानं भरपूर प्रसिद्ध आहे भाईंदर परिसरामध्ये 10 वर्षापूर्वी अफलातून बॅटिंग केली होती सचिन मैदान होतं सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदरचं यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे किती धावा मिळणार इथे एक धाव कंप्लीट होते सनी पटेल हातामध्ये स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल कारण एखादा मोठा फटका इथे 70च्या पलीकडे नेऊ शकतो तो म्हणजे टीम जय धारावी नवघर संघाला धावसंख्या झाली ती म्हणजे 66 गडी बाद झाले ते म्हणजे
5 निम्मा संघ गारद झालाय. 66 धावा. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. एकूणच सरासरीकडे लक्ष घातलं ना इथेच तर निश्चितच सरासरी आता 12हून जास्त पुढे गेले. कदाचित 13 पेक्षा जास्त ती सरासरी झाले असे देखील आपण म्हणू शकतो. मात्र हा चेंडू देखील महत्वपूर्ण चेंडू असेल. राजस वर्सेस सनी पडेल. काय घडेल या चेंडूवर? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन द बॅट आलाय की पॅड आलाय? पंच हा प्रश्न विचारावा लागेल आमच्या पंचांना. एक धाव मात्र तिथे कंप्लीट झालाय. एक धाव बॅटने येत आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. षटक संपले 3 म्हणजे 5. धाव संख्या झाले 67. ही धाव संख्या 70च्या पलीकडे किंवा 75च्या पलीकडे दिसू शकली असती. मात्र निश्चितच चांगली कामगिरी केली ऍट द एंड राजसनं. 68 धावांचं लक्ष्य. हॅलो चेक. चला लगेच आता आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. अब्बास 11 मेरोड वर्सेस देवांश 11 धाकटी. या दोन संघांना विनंती असेल लगेच तुमचे कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या. आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील तिकडे अक्षयजी साडम. या परिस्थितीत एकूणच एक चांगला आवाज आणि मी तात्पुरता या समालोचन कक्षामध्ये निरोप घेतोय. धन्यवाद. ओव्हर टू संकेतजी पाटील. एस डीजे उद्या कारण 68 धावांचं लक्ष्य आहे. आमच्या पंचांना देखील पाण्याची व्यवस्था लगेच करून द्या. डीजे नंतर कोणी जॉईन करूया. सभापती कोणी आहे का? त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी आहे का? अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे कुशन भाऊजी. तर अब्बास 11 मेरोड वर्सेस देवांश धाकटी या दोन संघाच्या कर्णधार आमच्यापर्यंत या लगेच विनंती असेल. तर आपण बघतोय धावसंख्या दाबोकाला लागली ती म्हणजे 68 आणि एक चांगली धावसंख्या जमण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे चाय धारावी. या संघामार्फत अक्षयने काय बॅटिंग केलंय, आदित्यने काय बॅटिंग केलं. नक्कीच आपल्या संघाला एक साजेशी बॅटिंग पाहायला मिळाली अक्षय यांच्या मार्फत. आता मात्र स्कोर डिफेंड करायचा तो म्हणजे नवगड संघाला. अब्बास 11 मेरोड संघ आलाय का कर्णधार? ओके आलाय नक्कीच. देवांशला धाकटी या संघाचा कर्णधार या आमच्यापर्यंत प्लीज. आणि या ठिकाणी संभाषण कक्षामध्ये छोटासा बदलत आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सर. वेलकम सर. संघ हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. वेलकम संदेश धारणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत जे पोलीस दलात कार्यरत आहेत. विशालजी पाटील आमची सोयी सुविधा उपलब्ध करतात त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आमची दखल घेत आहेत. व्यासपीठावर निखिल पाटील यांना आपण पाहू शकतात. ब्रँड ऑफ दत्ता स्पोर्ट जुचंद्र सागर भोईर यांना आपण पाहू शकतात. टीम मॅनेजमेंट गुरु जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत जे आपण पाहत आहे संकेत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम मोतीलाल शाह आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. नितीन पाटील या ठिकाणी आपण पाहत आहेत. देवांश 11 अर्थातच दिग्वी देवांश 11 असं मात्र आपण टायटल या सामन्याचं आपण पाहणार आहोत. जाऊया आपण इस्माईल शेख यांच्या शुभ हस्ते आणि संकेत पाटील O2. चला एका बाजूला संघ
चला टॉस करूया बघा. हेड अँड टेल बोलायचं कोण कॉल देते. अरे टेल कॉल आलोय आणि निश्चितच नाणवे जिंकलंय ती म्हणजे दिग्वी देवांश 11 या 6 षटकांचा सामना असणार आहे. लक्षात घ्या. पहिल्या सामने जे आहेत ते आम्ही 6 षटकांचे खेळतोय. निर्णय लगेच कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. तुमचा संपूर्ण संघ उपस्थित झाला अशी अपेक्षा आहे. हो हो थँक्यू. नंतर सुरुवात करणार आहोत. आपको बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर सेंटर न्यूज अशी आहे. दिग्वी देवांश 11 won the toss and elected to field first. Over to you, Combox. आदित्य शेट्टी एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर नाव पाहायला मिळतं. लेफ्ट आर्म गोल्डन इरा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. गेल्या मॅचचा हिरो अक्षय सोनी मात्र आपण पाहू शकतात. कलरफुल प्रिंट मॅन ऑफ द मॅच. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेला ब्लॉकॉल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची यावेळेला सांगता होत असताना पाहायला मिळते. ही खासियत ठरली गेले. विवेक भंडारी ऍज अ कॅप्टन ऍज अ बॅटर. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक प्लेअर बाय विवेक भंडारी. धावांची गती जर आपण पाहिली तर 0 या धावसंख्येवर. पहिला चेंडू मात्र यावेळेला ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता. ब्रह्मास्त्र ओपन केलं गेलं. उलटा चेंडू ऑन साइडला मात्र आपण पाहत आहोत. चेंडूला स्टॉप केला जातोय. ग्रेट फिल्डिंग. सुपर फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 1 या धावसंख्येवर. टार्गेट एकंदरीत 68 धावांचं समोर ठेवलं गेलंय. आमच्या समोर अक्षय साटम या ठिकाणी जोडले गेलेत. अपकमिंग यंग टॅलेंट ब्रँड ऑफ चंद्रपाडा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिला ऑन साइडला जबरदस्त ग्लेन वैतीच्या बॅट मधून येतोय खणखणीत दर्जेदार कार्य सम्राट षटकार. टायगर अभी जिंदा है. ग्लेन वैती दर्शवत असताना विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. पाहायला मिळतो आणि जबरदस्त चेंडू सीमा पार येतोय. कार्यसम्राट षटकार. म्हणूनच याच खेळाडूला सुप्रीमो जो चषक आपल्याला पाहायला मिळतो. आशिया खंडातील नंबर 1 ची स्पर्धा आदरणीय सन्माननीय संजयजी पोतनीस साहेब जे आमदार पाहायला मिळतात. आणि कलिनाच्या मैदानात जबरदस्त यंदाच्या वर्षात सुद्धा ती स्पर्धा पार पाडली गेली. ऍडव्होकेट डॉक्टर अनिल परब यांच्या माध्यमातून त्या संकल्पनेतून ती स्पर्धा पाहायला मिळते. त्याच मैदानात सुप्रीमो ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ दी सिरीज 4 व्हीलरचा हकदार मी ठरलो होतो. त्याचं कारण माझ्याकडे ती गुणवत्ता आहे हे दर्शवत असताना ग्लेन वैती पहा सडपातळ बांधायचा आहे. कोणतीही पॉवर यावेळेला पाहायला मिळत नाही. हट्टाकट्टा नाहीये परंतु टायमिंग तुमचं प्रॉपरली असतं क्रिकेटच्या माध्यमातून. ते टायमिंग यावेळेला यूज केलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं 6 धावन करता. ग्रेट टायमिंग ग्रेट शॉट. कार्य सम्राट षटकार. पुन्हा एकदा परंतु यावेळेला जरूर खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता. अक्षय सोनीच्या हातामधून चेंडू मात्र सुटतोय. कोणती धाव मिळत नाही. आदित्य शेट्टीने केलेला कमबॅक हा खूप फायदेशीर ठरला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर विशाल भोईर आम्हाला दर्शवत आहेत की 7 धावा झाल्या. काय म्हणशील. जबरदस्त गोलंदाजी होते कारण की अगोदर षटकार आला त्यानंतर कमबॅक. यावेळेला प्रशांतजी म्हात्रे यांचं आगमन झालंय मंचावर. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय पदो पॅकर्स आणि 19 या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉम्बॉक्स ऑन साइडला बॉडमॅनचा उपयोग कलात्मक फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जबरदस्त अथलेटिक यावेळेला पाहायला मिळतं. सनी मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. राजेश पाटील हे आमदार. युवा आमदार दमदार आपला किती दादा ठाकूर. वेलकम बॅक. 7 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहत आहेत प्रगती पथावर. संदेश धारणे या ठिकाणी उपस्थित झालेत. एक मॅग्निफिसंट प्लेअर आणि पोलीस दलात कार्यरत आहेत. अतिशय सुरेख खेळाडू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. राईट हँड बॅटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकतात या पालघर जिल्ह्यामध्ये. तो धाकटी डहाणू संघ धाकटी यावेळेला मात्र उपस्थित झालेला आहे.
धावांची गती 7 धावा झालेत. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात आपण पाहताय. समालोचन कक्षामध्ये संकेत पाटील, निशांत पाटील यांना आज आपण पाहू शकता. अक्षय साटम आमच्या समवेत आहेत. या अगोदर हितेश भोईर यांनी मात्र समालोचन केलं गेलं. या अगोदर संदीप मोरे यांचा आवाज आपण ऐकलात कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर. धावांची गती फलकावर 7 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी आपण पाहत आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. नवीन फलंदाज रोहित नार्वेकर, तो सामना अजूनपर्यंत आठवतो. प्रोफेशनल क्रिकेट खेळलं होतं. प्रॉपरली 16 संघांना प्राधान्य दिलं. सनसाई चषक हे प्रत्येकाला नाव आठवत असेल. रोहित नार्वेकर यावेळेला मात्र जबरदस्त खेळू चेंडूला खेळलं गेलंय. बॉडमॅनचा उपयोग करतोय. हलक्याशा हाताने उदय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. मॅन ऑफ द सिरीजचे राजा म्हणून ज्याला पाहिलं जातं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 9 धावा आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 68 धावांचा अक्षय यावेळेला आपण पाहतो टार्गेट सेट केलं गेलंय. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 59 धावांचं लक्ष असेल. येणारी चेंडू असतील 5. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जेव्हा दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा अक्षय साटम यांचा आवाज ऐकूया. या आपण ऐकूया तत्पूर्वी डिस्क जॉकेला. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रचणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रचणार हाय. मंत्र रचणार हाय. हार्दिक स्वागत. कार्यसम्राट युवा आमदार चषक आपण बघतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. एक विकेट देखील गेला. ग्लेन वैती सारखा एक हार्ड हिटर फलंदाज बाद झाल्यानंतर आता विवेक आणि रोहित वरती जबाबदारी वाढले. येणारे चेंडू 24 चेंडू मध्ये 59 धावांची गरज अजूनही. 24 चेंडू आणि 59 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कारण रोहितकडे ते तंत्रशुद्ध फटके आहेत. परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला गुणवत्ता दाखवावी लागेल. तुम्हाला कौशल्य या ठिकाणी पणासपणा लावून खेळावं लागेल. अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागेल क्रिकेटच्या मैदानात. कारण शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर म्हणजे काय तर दृढ निश्चय. तो दृढ निश्चय मात्र यावेळेला दाखवावा लागेल. तुम्हाला आत्मविश्वास खेळावं लागेल. कारण जगातील सर्वोत्तम अनमोल रत्न म्हणजे मेहनत. ती मेहनत मात्र घ्यावी लागेल. 24 आतापर्यंत जर आपण पाहिलं 24 चेंडू आहेत. 24 चेंडू मध्ये विजयासाठी 59 धावांचं लक्ष. अक्षय सोनीचा हा चेंडू बॅटने मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. एकच धाव स्ट्राईक रोटेट केलं जाते. 2 मॅच विनर आमने सामने आपण बघतोय. अक्षय सोनी अंडर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळलं जातंय. चंद्रपाड्याचं मैदान 5 बॉल 5 षटकार. मात्र नेहमीच ओरम क्रिकेटमध्ये देखील तेवढाच बोल बाला राहिलाय अक्षय सोनीचा. प्रथमतः या फलंदाजाला आपण पाहिलं होतं, या खेळाडूला ऍज अ बॅटर म्हणून आपण पाहायचो. परंतु तदनंतर त्याने प्रगती करत अक्षय सोनीने ऍज अ ऑलराऊंडर कसा असावा म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट खूप महत्वाची भूमिका असते. तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची जी हिंमत धम्मक लागते ती मात्र अक्षय सोनीने यावेळेला जरूर दाखवले गेले. धावांची गती फलकावर 10 झाले. एक गडीबाद आतापर्यंत आपण पाहू शकता. धावेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात वाहताना आपल्याला पाहायला मिळतो. ही स्पर्धा सुरू आहे. जे श्रोते जोडले गेलेत जेटीसीच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह पाहतायत त्यांना मात्र या वेळेला जरूर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. पतू यांच्या माध्यमातून सामना मात्र क्रमांक आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून फर्स्ट हाफ क्लिअर आपण करतोय. हा सामना क्रमांक 3 आहे. कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 चा शानदार सोहळा. बॉलिंग मार्क वरती अक्षय सोनी लेफ्ट हँड बॅटर साठी. रोहित करता हा चेंडू. बॅटने चांगला फटका इनटू द गॅप मध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि तिथपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक धाव वाचवणं देखील फार महत्वाचं आणि ज्यावेळी अशा धावा वाचवाल तर गोलंदाजाला एक चांगला बेनिफिट जरूर पाहायला मिळेल. सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक म्हणून ओळखलं जातं आणि सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये. कारण अक्षय आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आलंय. अमूलाग्र जसं बदल होत गेले. पॉवर प्लेचे बंधन आपण पाहिले. 6 षटकांमध्ये तुम्हाला 2 पॉवर प्लेचे बंधन असतात आणि पॉवर प्लेच्या ज्या षटकांमध्ये तुम्हाला जेव्हा धावा घ्यायची गरज असते त्या धावा जर आल्या तर डेफिनेटली मधल्या फळीतील फलंदाज सुद्धा एन्जॉय करतात आणि धावा सुद्धा तुमच्या अव्याहतपणे मात्र वाहताना बॅटमधून पाहायला मिळतात. त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असते.
अक्षय सोनीचा हा पुढचा बॉल विवेक करता राईट हँड बॅटर स्विच हिट खेळायचा होता अगोदरच मन बनवलं होतं मात्र त्या ठिकाणी चेंडू आणि फळीचा तितकासा संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू एक डॉट चेंडू प्रेशर रिलीज होईल फलंदाजी करत असणारा संघ आपण बघतोय यावेळी दोन्ही संघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळते आणि कुठेतरी बंदर पाकाडी श्री गणेश संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडतो मात्र विवेक आहे तर मुमकिन आहे कारण की चांगली बॅटिंग त्याची देखील राहिली आहे पुढचा बॉल विवेक करता राईट द विकेटने स्टेप आउट केला होता यावेळी मात्र इनसाइड आउट करून फटका खेळलाय आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला कोणतं मात्र मिसफील्ड होणार नाही जबरदस्त कॅच पकडोगे कॅच तो जितोगे मॅच हे क्रिकेटचं रहस्य हा क्षेत्ररक्षक जपताना गडी बाद होतो असा एकच आमदार झाला ज्यांनी खासदार निवडून आणला बहुजनांशी धावांची गती फलकावर 12 धावा खासदार साहेब सुद्धा कालच्या दिवसात आपण पाहू शकले होतात बळीरामजी जाधव साहेब यांचं सुद्धा आगमन झालं होतं त्या अगोदर रमेशजी घुरकडा साहेब यांचं सुद्धा आगमन झालं होतं आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते मात्र या स्पर्धेला जरूर प्रेझेंटी लावत असताना पाहायला मिळतात कन्हैया अर्थातच बेटादादा भोईर यांच्या विनंतीस मान देऊन प्रत्येक पाहुणे मंडळी या स्पर्धेला उपस्थित राहताना पाहायला मिळतात त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही पतूच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय 11 धावांवर 2 सफलता या ठिकाणी प्राप्त करत असताना षटक क्रमांक आहे ते दुसरं अक्षय सोनीचा हा पुढचा चेंडू मात्र यावेळी जास्तीत जास्त चेंडू जर टप्प्याचा विचार केला तर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती कुठेतरी अक्रॉस दी लाईन पहिलाच मनसुबा बनवला होता स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि बॅटीचा संपर्क होत नाही 5 चेंडू 11 धावा आणि काय गोलंदाजी होते अक्षय सोनीची 2 धावा देत 1 विकेट प्राप्त करतोय खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं अक्षय सोनी हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने जंटल पुश केलं गेलं एकदा वर्जित केली जाते एका धावेची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावसंख्येवर आता इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आहेत 56 धावा याचाच अर्थ या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा खर्च करत अक्षय सोनीने आपल्या गोलंदाजीतील स्टँडर्ड काय आहे क्लास काय आहे क्वालिटी काय आहे याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत अचूक टप्प्यावर भेदक मारा केला आणि फलंदाजाला चाच पडण्यास भाग पाडलं गेलं तोच अक्षय सोनी ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय अक्षय सोनी घेऊया एक छोटासा ब्रेक लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये या आपण ऐकूया विमाला डीजे यांना बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय फडकत राहणार हाय शिटी वाजणार हाय दादा शिटी वाजणार हाय फक्त शिटीच वाजणार हाय दादा शिटी वाजणार हाय बॅक 2 षटकांचा खेळ झालाय 2 षटकांमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय एका साईडला आपण पाहतायत श्री गणेश विरार जो संघ बंदर पाखाडी हा संघ आपण पाहताय स्टार्ट अगदी मात्र यावेळेला 9 धावांनी सुरुवात झाली होती परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर अक्षय सोनियाला 3 धावांवर एक सफलता प्राप्त केली सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आदित्य शेट्टी लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला चेंडूला पाहिलं न्यायाला सोडून दिलं होतं खूपच बाहेर असल्याकडे समीर पाटकर सर यावेळेला वळतात वाईटचा इशारा करत असताना पाहायला मिळतात आणि धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला चौकार आणि प्लस वाईट अशा पद्धतीने 5 धावा इन्क्लूड केल्या जात आहेत आणि या चौकाराने अमितदादा पाटील यांचं स्वागत 4 शिटी वाजणार हाय दादा शिटी वाजणार हाय धावांची गती फलकावर 17 धावा वाईडिश लॉंग ऑफला राहुल शर्मा यांना आपण पाहत आहोत नेहमीच एमबीपीएल मध्ये आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त करून देतात त्यांचं खूप खूप धन्यवाद ऑन साइडला खेळला गेलाय ऑन ड्राईव्ह
खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आदित्य शेट्टीकडे एक्सपिरियन्स आहे, त्या अनुषंगाने फलंदाजाला अगदी योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास करतो की बॅटिंग स्टान्स कसा आहे, मिडल स्टंप वरून गार्ड घेतले का, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा शफल झालाय का, कोणत्या पोझिशन मध्ये येईल, मात्र ग्रीप बदलेल का, ऐन वेळेला रिव्हर्स स्वीप खेळेल का, या सर्व काही गोष्टींचा जे अभ्यास असतो तो मात्र आदित्य शेट्टी पूर्णपणे जाणतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करण्यासाठी तत्पर असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्ड वर लागलेली आहे, ते आतापर्यंत 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आज 25 फेब्रुवारीचा दिवस, आजच्या दिवसामध्ये यान बॉथम या खेळाडूने मात्र जबरदस्त शतक झळकावलं होतं. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू इंग्लंडचा हा खेळाडू यान बॉथम वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसतोय रोहित नार्वेकर. बॅक टू द डगआउट, गॉन. असला छोटा हा पक्ष, त्याचे विकासावरती लक्ष, म्हणजे आमदार कर्तव्य दक्ष, विरोधकांना करतील भक्ष. थँक्यू, वेलकम बॅक. 18 धावांवर मात्र या ठिकाणी मोहरा टिपला गेलाय. तो तिसरा आपण पाहू शकता. आता 16 चेंडू आणि 50 धावा, 16 चेंडू 50 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 16चा आकडा समोर आला. अक्षय साटम आणि 1 चेंडू 6 धावा. जबरदस्त जावेद मियादादने खेळल्या गेल्या होत्या, तो षटकार ठोठावला होता. परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला तर जावेद मियादादच्या नावावर 25 फेब्रुवारी 1989 क्रिसचर्चचं मैदान आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 271 धावा कुठल्या होत्या न्यूझीलंड संघाबरोबर. तोच मात्र आकडा थोडाफार कुठे होईना, परंतु यावेळेला जुळून आला आणि त्यांची आठवण झाली ती म्हणजे जावेद मियादाद. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलर अँड बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 झाले. अक्षय इथून थोडासा कुठेतरी बॅकफुटला संघ गेलाय, अर्थातच श्री गणेश विरार बंदर पाखाडी. नक्कीच नो डाऊट, कारण की झालेली गोलंदाजी तो अटॅकिंग बॉलिंग होते, विकेट जास्तीत जास्त जातात आणि त्या कारणास्तव संघ थोडा बॅकफुटला दिसतो. मात्र कमबॅक करावं लागेल. 16 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. इथून पुढे पुन्हा एकदा ऑफ साइडला मात्र फटका तितका प्रॉब्लेम होत नाहीये आणि 38 सर्कलच्या आतमध्येच मिड ऑफ रिजनला एकच धावा असेल. एका धावेची वाढ फलकावरती 19 धावा, 15 बॉल आणि 49 धावा होऊ शकतात. मात्र त्याकरता त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल बॅटरला. सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी. क्रिकेटच्या खेळामध्ये अक्षय साटम आपण पाहतो, प्रत्येक जण टाळ्या वाजवतील असं नाहीये. कधी काही जण मात्र निंदा करतील, काही जण बोटं दाखवतील, हे स्वीकारावं लागेल. कारण जगामध्ये आपण पाहू शकता जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे, हे मात्र सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलेलं आहे. म्हणून प्रत्येक आव्हान स्वीकारावं लागेल. ऑन साइडला खेळला गेला, पुलचा फटका आहे. नेत्रदीपक असेल का, सक्सेसफुल असेल का, आणि यावेळेला हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय कार्य सम्राट खणखणीत दर्जेदार षटकार. ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग होता, थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाने ते चेंडूला ओळखलं होतं आणि हवेच्या झोतामध्ये मिड विकेट रिझन क्लिअर केलं जाते. अप्रतिम फटका होता आणि 6 धावा येत आहेत. इथून पुढे याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू आणि 25 धावा, 3 गडी बाद. सुंदर फटका होता. यावेळेला आपण पाहू शकला टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा एकंदरीत यावेळेला अवलंब केला आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सुपर टायमिंग सहित चेंडूला टिप मिडविकेटच्या डोक्यावरून धाडलं गेलं 6 धावांकरता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचा टॉप एज आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकाल अखेरकार आदित्य शेट्टीने षटकार आला तरी काय झालं, माझ्यात ती गुणवत्ता आहे, मी विकेट घेऊ शकतो, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो हे दर्शवत मात्र फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागलं. मिस्टर सौरभ सिंग गॉन. आहे हो खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहे ते एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहे ते एक नंबर.
समोरच आपण पाहतायत एक सुंदर आप्पांचा एक कटआउट आपण पाहू शकता. तुम्हाला सर्वांच्या लाडके आप्पा आणि नेहमीच आप्पांचं एक वाक्य असतं की सर्वात प्रथम माझा कार्यकर्ता. आणि आज खेड्यापाड्यात आपण सातत्याने आपण पाहू शकतायत आणि समोरच एक तरुणांच्या गळ्यातले ताईत अर्थात क्षितिजदादा ठाकूर यांना सुद्धा आपण पाहतायत. प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांचा सुद्धा कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 चेंडू 43 धावा. ऑन स्क्रीनवर जेटीसीच्या माध्यमातून प्रीत पाटील अतिशय सुरेख पद्धतीने मात्र तो बॅनर्स कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. युवा आमदार चषक 2023 चा शानदार सोहळा पाहायला मिळतोय. 2 खेळाडू कक्ष आणि अगदी बाजूला कार्य सम्राट युवा आमदार चषक 4 सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. हितेंद्रजी ठाकूर साहेब आपण पाहू शकतात, लोकनेते मार्गदर्शक. त्यानंतर हक्काचा माणूस आपला माणूस राजेदादा पाटील विद्यमान आमदार जे आपण पाहतात बोईसर विधानसभा त्यांचा सुद्धा कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. कार्य सम्राट कन्हैया अर्थातच बेटादादा बोईर यांचा सुद्धा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असं कटआउट्स आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर अक्षय साठम 25 धावा झाले, 4 गडी बाद झालेत. आता 12 चेंडू आणि 43 धावा, इथून 21.50 ची सरासरी असेल. इथे मोठे षटक अर्थातच 30 धावांचं जर आलं तर डेफिनेटली कुठेतरी मात्र सामन्यात येण्याचे चान्सेस आहेत. नक्कीच, नो डाऊट. पुन्हा एकदा यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि एक्स्ट्रा धावे, ते वाईटचा इशारा आला आणि एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती धावा आता पुढे सरता. 12 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. 21 धावा षटका मागे काढाव्या लागतील. आता 12 चेंडू आणि 42 धावा बिग हिट करावे लागतील. 3 तरी मोठे फटके खेळणे आवश्यक असेल. नक्कीच प्रणय कोळीकडे ते स्ट्रोक आहेत आणि प्रॉपरली आता मात्र प्रणय कोळीला ही संधी दौडून आली गेली. अभि नाही तो कभी नाही. इथून मात्र तुम्हाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023 ची. बाउन्स प्रतिम सुरेख रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉडी लाईन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स घेत असताना पाहायला मिळतो. ही ताकद बनली गेले संदीप या गोलंदाजाची. ऍब्सोल्युटली फॅब्युलस डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. आदित्य शेट्टीच्या हातामध्ये चेंडू मात्र कॅरी केला जातोय. डॉट चेंडू येतोय. नक्कीच वन बाउटचा वॉर्न देखील दिले जाते पंचांच्या माध्यमातून आणि यावेळी मात्र वाईटचा इशारा येतो. जास्तीत जास्त एक्स्ट्रा धावा येतात आणि तेच अंपायर चांगले डिसिजन देत आहेत. एका धावेने आता पुन्हा एकदा थोडस इक्वेशन सिच्युएशन मध्ये चेंज होताना दिसते. 11 बॉल आणि जिंकण्याकरता 41 धाव्यांची गरज. 11-41. ज्या अगोदर वाईट चेंडू ज्यावेळी येतात कुठेतरी गोलंदाजाचा मानसिक संतुलन देखील खसकताना दिसतं आणि बॅटरला एक वेगळी ऊर्जा देखील प्राप्त होऊ शकते. इथून पुढे अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. निश्चित स्वरूपात यावेळेला अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल प्रणय कोळीला, कारण या खेळाडूकडे ते स्ट्रोक आहेत परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. गुड डिलिव्हरी, सुपर. संदीपने पाहिलं, रीड केलं. प्रणय कोळी सारखा मात्र फलंदाज मातब्बर खेळाडू आहे. इथून मी प्रथम गोलंदाजी केली ओव्हर द विकेटने आणि तदनंतर राऊंड द विकेटने जेव्हा गोलंदाजी करतात त्यावेळेला अँगल क्रिएट होतो की ज्या अनुषंगाने कुठल्याही स्पॉट वरून जर तुमच्याकडे स्विंग असतील तर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र यावेळेला डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतात. गुड डिलिव्हरी, पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र ऍब्सोल्युटली प्लम. विशाल नाईक सरांकडे मात्र या वेळेला आपण पाहू शकलात अपील केली गेली आणि पंचांचं बोट आणि अगदी मात्र या वेळेला आपण पाहतोय मिडल स्टंपला चेंडू पिच झाला आणि तिथून मात्र विशाल नाईक सर ऍब्सोल्युटली प्लम. व्हेरी नाईस डिसिजन बाय विशाल नाईक सर. म्हणजेच काय तर या वेळेला आपण पाहतायत की अनुभवाची कुठेही कमी नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता, भरपूर वर्ष क्रिकेटचा अभ्यास असतो आणि त्यानंतर तुम्ही एका क्षेत्रामध्ये उतरता, अर्थातच पंचांच्या भूमिकेत असतील तर त्याचा बेनिफिट मात्र डेफिनेटली कुठे ना कुठे होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि ते विशाल नाईक सर या ठिकाणी एक्झॅक्टली या वेळेला आपण पाहतोय प्रणय कोळीला बाद दिलं गेलं. गुड यावेळेला डिसिजन, कमिटमेंट काय असते, पेशन्स काय असतात, डोक्यावर बर्फ ठेवून जिभेवर साखर ठेवून पंचांची भूमिका कशी करायची हे दाखवून दिलं गेलं. टप्पा अचूक पद्धतीने होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावर 27 वर थांबली गेले. 5 गडी बाद झालेत. इथून सामना थोडासा दूर जातोय परंतु अजून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. 8 चेंडू 41 धावा. अक्षय साठम. नक्कीच 8 चेंडू 41 धाव्यांची गरज आहे आणि मोठे फटके वारंवार येताना दिसत नाही.
प्रयत्न चालू आहेत, मिस टायमिंग फटके पाहायला मिळतात आणि आता मात्र चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. एक धाव महत्वाची असते क्रिकेटमध्ये. पहिली इनिंग मध्ये ज्यावेळी आपण बघतोय सिंगल डबल, मात्र ज्यावेळी धावांचा पाठलाग करतोय कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावा लागतो आणि तेच विकेट जास्त गेले म्हणूनच बॅकफुटला सध्या हा संघ दिसतो. 7 बॉल आणि 40 धाव्यांची गरज. श्री गणेश विरार संघ आपण बघतो बंदर पाखाडी आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने हा संघ ओळखला जातो त्या पद्धतीने बॅटिंग झाली नाही आणि गोलंदाजाला देखील मार पडला. म्हणूनच आता सिच्युएशन अशी आहे की 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 39 धाव्यांची गरज. 6 षटकार जरी आले तरी मात्र या धावा होऊ शकत नाही. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकते. लेट सी काय होते मैदानाच्या आत. 6 बॉल 39 धाव्यांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023. आपण पाहतायत बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पतू पॅकर्स पुरस्कृत कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023. नेक्स्ट मॅच यावेळेला आपण पाहणार आहोत. 2 संघांमध्ये अब्बास 11 मीरा रोड. 2 संघ यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला दिग्वी देवांश 11 धाकटी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सामना असेल जो 1 साईड वर्तक नगर आहे तो मात्र आरके अर्थातच रणजित दादा किनी जे पॅकर्स आहेत या संघाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, कॉपरेट करतात. त्यांचा संघ पुढे येताना पाहायला मिळेल आणि साई माऊली बोरिवली. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथचा लाईन टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उदय पाटील गेली कित्येक वर्ष आपण पाहताय टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे. जसं संकेत पाटील यांनी सांगितलं 2003 पासून 2023 पर्यंत आतापर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवले. ऑन साइडला फुलटा चेंडू होता, सरळ चेंडूला मात्र या वेळेला सुरेख पद्धतीने खेळलं गेलं. तिथे झेल सुटतोय, त्याचा काही इफेक्ट होणार नाही. जणू काही ते प्रॅक्टिस करतायत असंच म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 29 धावा. आतापर्यंत ऑब्झर्व केलं की राहुल शर्माकडे अजूनपर्यंत चेंडू आलेला नाहीये. 2 सामन्यामध्ये ते प्रतीक्षा करतात. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. 30 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खेळला गेलाय, पुलचा फटका. आता रोखणं नामुमकिन असेल का तर नाही. हवेच्या अगेन्स्ट खेळत असताना पुन्हा एकदा मात्र तीच चुकी केली जाते. चेंडू निघून जाईल 6 धावन करता. ग्रेट शॉट, गुड टायमिंग 6. थँक्यू डीजे. नक्कीच यावेळी कुठेतरी अगोदर सीमा रेषेच्या बाहेर हा क्षेत्ररक्षक गेला होता आणि म्हणूनच हा षटकार येतोय. 6 धावा. साईडला खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाईल. अक्षय साटम जेवढे वर्ष तुम्ही खेळले त्याचा अनुभव जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. काही वर्ष म्हणून म्हणतात ना, तुम्ही क्रिकेट कसं खेळलं तर मात्र कसे किती वर्ष क्रिकेट खेळलं याला महत्व नाहीये. तुम्ही कसं क्रिकेट खेळलेले आहेत त्याला खूप महत्व आहे. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात याला खूप महत्व आहे. आणि ते उदय पाटील, आदित्य शेट्टी यांनी दाखवून दिलंय. 2003चा आमचा मात्र डेब्यू झाला, तिथून आम्ही सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन खेळतोय. ही खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेट. अक्षय साटम एक आवर्जून म्हणेन, जेव्हा तुम्ही एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळताना त्यावेळेला मात्र तुमचा गाव पाठीशी असतो. तुम्हाला एकमेकांची मदत मिळते, तुमच्या संघाची एकमेकांना मदत मिळते. जेव्हा तुम्ही ओपन क्रिकेट खेळायला जाता एक गाव एक फॉर्मॅट सोडून, त्यावेळेला फक्त तुम्ही 2 ते 3 मॅचेस खेळलात तर खेळलात, नाही खेळलात तर तुम्हाला मात्र बसावं लागतं. पुन्हा एकदा एक गाव एक फॉर्मॅट मध्ये यावं लागतं. तेव्हा तुम्हाला गाव पाठीशी राहत नाही, पुन्हा एकदा संघ पाठीशी राहतो, गाव पाठीशी राहतो, पुन्हा एकदा जॉईंट होतात आणि एक गाव एक फॉर्मॅट खेळतात. म्हणून एक गाव एक फॉर्मॅट ही सुद्धा खूप चांगली संकल्पना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. म्हणून मी आहे म्हणून संघ आहे ही मात्र कल्पना सोडून द्या. संघ आहे म्हणून मी आहे. जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवतील तेव्हा मात्र तुमचं क्रिकेट खूप सुरळीतपणे आणि कुठे क्रिकेट घेऊन जाईल, तुम्हाला उत्तुंग भरारी घेऊन जाईल हे मात्र कोणालाही कळणार नाही. मात्र विजयावर शिक्कामोर्तब त्यावेळेला शिक्कामोर्तब केला गेलाय ते मात्र आपण पाहू शकता. जय धारावी नवगर संघ, कॉंग्रॅच्युलेशन आणि गोड कौतुक. बंदर पाखाडी श्री गणेश विरार. कार्य सम्राट
सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का अरे समाजसेवक शोध